रामकृष्ण हरी. आम्ही आज चालू असलेल्या अखंड आषाढी पायवारी सोहळा, या आषाढी पायवारीच्या सोहळ्यामध्ये आम्ही इथे सोपान महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आहोत. सोपान महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये रथाच्या पाठीमागे 8 क्रमांकाची दिंडी ही आमची आहे आणि ती आता हा अंतिम म्हणजे शेवटच्या टप्प्यावरती हा मुक्काम आहे. आम्ही आज भंडी शेगावमध्ये आहोत. दुपारचा विसावा आहे आणि आता काही थोड्या वेळामध्ये आमचं पालखी प्रस्थान होणार आहे. आम्ही आता निघणार आहोत. बघू शकता आतापर्यंत दर्शन घेतले लोकांनी. आता थोडासा विसावा आहे, आम्ही दर्शन करणार आहोत आणि आता इथून आम्ही आमचं दुपारची न्याहारी पण झालेली आहे आणि आम्ही आता इथून प्रस्थानाला जाणार आहोत. बघा हे जसे ज्ञानोबाराय आहेत ना, तसे आमच्या सोपान महाराजांच्या ह्या पादुका आहेत. सोपान महाराज काकांच्या हे पादुका आहेत. इथे आम्ही ज्ञानेश्वर माऊलीचे छोटे बंधू सोपान महाराज, कारण ज्ञानेश्वर माऊलीचे लहान बंधू आणि मोठ्या भावाचं लहान भावावरती किती प्रेम असतं हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायचं ज्याच्यावरती जास्त प्रेम आहे त्या बंधूसोबत आम्ही चालत आहोत. आणि त्याच सोपान महाराजांसोबत ज्या ज्ञानोबारायांचं छोट्या भावावरती प्रेम आहे त्यांच्या सोहळ्यामध्ये आम्ही चालतोय. 8 क्रमांकाची दिंडी आमची आहे आणि हे बघा पाहू शकता आमचे हे दिंडी मालक आहेत. 8 क्रमांकाची दिंडी मालक आहे माझे चिरंजीव हरिभक्त पारायण वैभव महाराज हटकर, धामणगाव देव, जिल्हा यवतमाळ. सध्या ते आळंदीला असतात. जोग महाराज संस्थेमध्ये 3 वर्षाला आहे. रामकृष्ण हरी.